नमस्कार मित्रांनो, मी धीरज सरदार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, नवोदय एक्झाम देत असताना आपल्याला मराठी हा टॉपिक असतो आणि त्यामध्ये उतारा हा टॉपिक असतो 5 मार्काचा. तर पुष्कळशा विद्यार्थ्यांना उतारा कसा सॉल्व करायचा ही जी टेक्निक आहे ती माहीत नसते. त्याच्यामुळं यामध्ये आपण 5 मार्क हे फुकटचे म्हणायला काही हरकत नाही आहे, ते आपण फिक्स करणार आहे. बघा मित्रांनो, सॉल्व कसा करायचा. सगळ्यात पहिलं आपण काय करायचं, जे काही क्वेश्चन्स आहे ते पहिले वाचून घेऊ. आता या क्वेश्चन्समध्ये असे 1 ते 2 क्वेश्चन असे असतात की जे आपल्याला सहज सोडवता येतात, म्हणजे आपला वेळ वाचतो. फॉर एक्झाम्पल आपण बघूया, आंब्याचा गर कसा असतो सामान्यपणे हे माहीत नाही. बरं, आंब्याचे झाड वाढते 6 फुटापर्यंत 4 फुटापर्यंत हे पण माहीत नाही. आता आंब्याच्या झाडापासून किंवा आंब्यापासून आपण बनवू शकतो अशी गोष्ट म्हणजे काय, मेणबत्ती, जीवनसत्वे, खनिजे की लोणची. अरे, आपण लोणचं बनवू शकतो ना, मेणबत्त्या, खनिजे, जीवनसत्वे बनवू शकत का नाही, ही लोणची बनवतो. हा प्रश्न सॉल्व झाला आपला. ठीक आहे. नंतर गोळ हा शब्दाच्या विरुद्ध शब्द कोणता आहे, कडू. हा पण शब्द झाला सॉल्व, हा पण क्वेश्चन सॉल्व झाला. मग आता तुम्ही मला सांगा, राहिले किती क्वेश्चन, 1 2 3, म्हणजे 5 पैकी आपण किती सोडवले, फक्त 2 ऑटोमॅटिक सोडवले, म्हणजे आपला वेळ वाचला. आता आपण वाचूया उतारा. आता बघा, उतारामध्ये काय आहे की उन्हाळा हा शब्द आपल्या मनात काय घेऊन येतो, काहीतरी रसाळ, गोड आणि स्वादिष्ट, काहीतरी असे की जे खायला आपण सर्वांना फार प्रिय असते. आंबा, आंब्याच्या फळांचा राजा म्हणतात. आंबे झाडांना लागतात. आंब्याचे झाड 60 फुटापर्यंत उंच वाढते. किती फुटापर्यंत उंच वाढते असं जे इम्पॉर्टंट आहे ते अंडरलाईन करून घ्यायचं पहिलेच. 60 फुटापर्यंत उंच वाढते. ठीक आहे. आता आंब्याच्या झाडांना चांगली फळे येण्यासाठी गरम आणि कोरडे हवामान लागते. लागवड केल्यानंतर 4 ते 6 वर्षांनी, किती वर्षांनी लागवड केल्यानंतर, किती वर्षांनी, 4 ते 6 वर्षांनी आंब्याच्या झाडाला फळे येतात. फळे सोनेरी, पिवळे, हिरवे अथवा लालदर्ज असते. फळांचा गर सामान्यपणे गडद नारिंगी छटा असलेल्या पिवळ्या रंगाचा असतो. कसा असतो, गडद नारिंगी छटा असलेल्या पिवळ्या रंगाचा असतो. तो गोड आणि रसाळ असून त्याला सर्वाधिक स्वादिष्ट गंध असतो. फळाला एक मोठी बी आतमध्ये असते. आंब्यापासून लोणचे, मुरंबे, रस आणि मिठाई बनते. आंबे जीवनसत्वांनी व खनिजांनी समृद्ध असतात. आता बघा, आपण हा जो उतारा आहे हा शांततेनं वाचलेला आहे. आता आपण पुन्हा एकदा प्रश्न वाचूया. आंब्याचा गर असतो सामान्यपणे कसा, हिरव्या रंगाचा असतो का, नाही. लाल दर्ज असतो का, नाही. सोनेरी पिवळ्या रंगाचा, बरं ठीक आहे. गडद नारिंगी छटा असलेल्या पिवळ्या रंगाचा, तर हे वाचलेलं ना आपण, पहिलेच म्हटलं आहे की गडद नारिंगी छटा असलेल्या पिवळ्या रंगाचा. तर कोणतं ॲन्सर येणार आपलं, ॲन्सर नंबर 4. आता आंब्याचे झाड वाढते, आता किती फुटापर्यंत वाढते, आता इथं लिहिलं आहे आपण की आंब्याचे झाड 60 फुटापर्यंत उंच वाढते. तर आंब्याचे झाड हे 60 फुटापर्यंत उंच वाढते. आता बघा, आंब्यापासून आपण काय बनवू शकतो, लोणचे. हा क्वेश्चन ऑलरेडी झालेला आहे. गोडच्या विरुद्ध काय आहे ते कडू, हे पण माहीत आहे. आता आंब्याच्या झाडाला फळे लागतात कशी, लागवडीनंतर लगेच लागतात का, आता इम्पॉसिबल आहे. लागवडीनंतर वर्षभरात लागतात का, हे पण चुकीचं आहे. लागवडीनंतर 4 ते 6 वर्षांनी, आय थिंक मला असं वाटते की आपण कुठेतरी केलं आहे. तर लागवड केल्यानंतर 4 ते 6 वर्षांनी आंब्याच्या झाडाला फळे येतात. तर 4 ते 6 वर्षांनी, म्हणजे ते ऑप्शन नंबर 3. किती मिनिटात झालं हे, कमीत कमी हा जो उतारा आहे तो 2 मिनिटात झाला पाहिजे, जास्तीत जास्त 3 मिनटं. कारण यामध्ये आपण जी टेक्निक आहे ती शिकलेली आहो आणि त्यानुसारच आपल्याला चालायचं आहे. चला मित्रांनो, आता मला असं वाटतं की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, आपल्या व्हिडिओला लाईक करत जा आणि काहीतरी कमेंट्स देत जा. म्हणजे कसं आहे, मला पण कळेल की तुम्हाला समजला की नाही समजला असेल तर यस म्हणून कमेंट करा, नाही समजला असेल तरी नो म्हणून तरी कमेंट करा. पण कमेंट्स करा जेणेकरून मला समजेल की आपण चुकीचं बोलत आहे की समोरच्याला समजत आहे की नाही समजत आहे. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय भारत.